हॅलो आणि नमस्कार ॲग्रिकॉस 2025 मध्ये पदार्पण केल्यानंतर अपेक्षित असलेल्या वेगवेगळ्या ॲडव्हर्टाइजमेंट ह्या आपल्याला सध्या पाहायला मिळत आहेत आणि त्याच्यातलीच एक सगळ्यात महत्त्वाची ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजे इफ्कोची. सो ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट्ससाठी खूप चांगली सुवर्ण संधी या ठिकाणी चालून आलेली आहे, ते म्हणजे इफ्कोच्या स्वरूपात. तेव्हा इफ्कोमध्ये एक्झाम पॅटर्न कसा असणार आहे, ॲडव्हर्टाइजमेंट काय आहे, कशा पद्धतीची आहे, एज लिमिट काय आहे, रिलॅक्सेशन काय आहे, पगार वगैरे कशा पद्धतीचा असणार आहे, एक्झाम पॅटर्न कसा असणार आहे, परीक्षेची पद्धती या ठिकाणी थोडीशी वेगळी आहे, ती कशी असणार आहे, ही सगळीच माहिती सांगणारा इफ्कोबद्दलचा हा इत्थंभूत व्हिडिओ. तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूयात की बाबा काय काय पाहणार आहोत आपण. त्या ज्या गोष्टी सांगितल्या मी, जसं एक्झाम पॅटर्न आहे, प्रोसेस सिलेक्शनची जी काय प्रोसेस आहे, त्याच्यानंतर पे स्केल काय आहे, कशा पद्धतीची ही सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतोय. सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूयात की इफ्कोबद्दल क्वालिफिकेशन्स काय काय लागणार आहेत. क्वालिफिकेशन्स बऱ्याचदा आपलं असं होतं की सर माझं BSc हॉर्टिकल्चर झालेलं आहे, BSc माझं फॉरेस्ट्रीमधून झालेलं आहे, इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडमधून मी येतो, म्हणजे ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडमधून मी येतो. मग इफ्कोच्या फॉर्म जी आहे किंवा ॲडव्हर्टाइजमेंट जी आहे ही पर्टिक्युलरली माझ्यासाठी आहे का की फक्त ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएटसाठी आहे. मेन्शन करताना ॲडव्हर्टाइजमेंटमध्येच मेन्शन केलं गेलेलं आहे की क्वालिफिकेशन ही 4 वर्षाची BSc ॲग्रिकल्चरची डिग्री असावी. बरोबर, 4 वर्षाची BSc ॲग्रिकल्चरची डिग्री या ठिकाणी असायला पाहिजे, अशा पद्धतीनं स्पष्ट या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये मेन्शन केलं गेलेलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट काय, किंवा सर फुल टाईम डिग्री पाहिजे की सर मी पार्ट टाईम केलेली असेल चालेल, किंवा रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटीमधून तुम्ही ही डिग्री करणं अपेक्षित आहे. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट, BSc ॲग्रिकल्चरची 4 वर्षाची डिग्री, तेच लोक या एक्झामिनेशनसाठी क्वालिफाईड असतील. नंबर 2, जे जनरल किंवा OBC कॅन्डिडेट आहेत यांना ग्रॅज्युएशनला असताना मिनिमम 60% असणं अपेक्षित आहेत आणि SC ST कॅटेगरीचे जे काही स्टुडंट आहेत यांना मिनिमम 55% असणं अपेक्षित आहे. सर SC STचे जे कॅन्डिडेट आहेत तसंही आपली ॲग्रिकल्चरची जी पासिंग आहे ती 55% वरतीच आहे. त्यामुळं सर यांना असणारे जे काही क्वालिफिकेशन आहेत ते मिनिमम क्वालिफिकेशन 55%, आणि जनरल आणि OBC कॅन्डिडेट यांच्यासाठी मिनिमम ग्रॅज्युएशनचा ओव्हरऑल CGPA हा 6.0च्या पुढे असावा. सर माझा तर CGPA आहे, इथं तर टक्केवारीत दिलेला आहे. जोही तुमचा CGPA असेल एक आकडा पुढे सरकवा, ॲप्रॉक्सिमेटली ते पर्सेंटेज येतं. जसं उदाहरणार्थ माझा 7.5 CGPA आहे तर तो 75% असा मी ॲप्रॉक्सिमेटली कन्सिडर करू शकतो. एक अशा पद्धतीने तुम्ही मिनिमम 60%च्या पुढे जनरल आणि OBCचे कॅन्डिडेट आणि SC STचे जे कॅन्डिडेट्स आहेत यांच्यासाठी 55% अशा पद्धतीने क्वालिफिकेशन मिनिमम आहे. सगळ्यात महत्त्वाची तिसरी अट जी आहे इफ्कोची ती म्हणजे काय, द कॅन्डिडेट हू हॅव पास्ड BSc ॲग्रिकल्चर डिग्री इन द इयर 2022 अँड देअर आफ्टर कॅन ओनली अप्लाय. याचा अर्थ जे विद्यार्थी 2022 मध्ये पासआउट झालेले आहेत किंवा त्याच्यानंतर पासआउट झालेले आहेत असेच विद्यार्थी या पोस्टसाठी अप्लाय करू शकतात. सो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, इफ्को AGTची ही जी पोस्ट आहे एक चांगली रेकग्नाइज्ड पोस्ट आहे. फील्डवरती सुद्धा जॉब करण्याची याच्यामध्ये तुम्हाला गरज पडू शकते. सांगण्याचं तात्पर्य की 2022 किंवा त्यानंतर पासआउट झालेले जे विद्यार्थी आहेत असेच विद्यार्थी या परीक्षेला अप्लाय करू शकतात. याच्यानंतर काय की असलेलं जे क्वालिफिकेशन आहे BSc ॲग्रिकल्चर हे वेल रिनाउंड आणि युनिव्हर्सिटी अशी की UGCने रेकग्नाइज असलेली युनिव्हर्सिटी, म्हणजे आपल्या 4ही विद्यापीठं जे आहेत ही UGC रेकग्नाइजच विद्यापीठं आहेत. या 4ही विद्यापीठ किंवा मग ओपन युनिव्हर्सिटीमधून तुम्ही डिग्री घेतलेली असू शकते, पण 4 वर्षाची BSc ॲग्रिकल्चरची डिग्री हे याचे बेसिक क्वालिफिकेशन आहेत. आता थोडंसं जाऊया पुढं. सर व्हॉट अबाउट द एज लिमिट, वयोमर्यादा काय आहे. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट, 1 मार्च 2025 म्हणजे 1 मार्च 2025 बरोबर आहे का, त्या दिवशी मॅक्सिमम तुमची एज लिमिट ही 30 वर्षांची आहे. म्हणजे 30 वर्ष जर सपोज तुम्ही जनरल कॅन्डिडेट असाल आणि 30 वर्ष जर तुम्हाला 1 मार्च 2025च्या नंतर किंवा 1 मार्च ज्या दिवशी हा व्हिडिओ मी रेकॉर्ड करतोय या दिवशी तुमची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, 30 वर्ष हे 30 वर्ष एज लिमिट आहे ॲज ऑन 1 मार्च 2025. आणि ॲज नेहमीच ज्या परीक्षांमध्ये जसं वेगवेगळ्या परीक्षांमध्ये एज रिलॅक्सेशन असतं तसंच SC ST कॅन्डिडेटसाठी ही एज लिमिट 5 वर्षांसाठी म्हणजे 35 वर्षापर्यंत तुम्ही ही परीक्षा देऊ शकता. आणि OBC कॅन्डिडेटसाठी ज्यांच्याकडे नॉन क्रिमिनल आहे 3 वर्षांचं एज रिलॅक्सेशन त्यांच्याकडे आहे. म्हणजे जनरल कॅन्डिडेट असाल तर 30 वर्ष वयोमर्यादा आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, SC ST कॅटेगरी असाल तर 35 वर्ष आणि OBC कॅन्डिडेट असाल 33 वर्ष वयोमर्यादा याला तुम्हाला आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की सर याची सिलेक्शन प्रोसेस ज्यावेळेस मी तुम्हाला सांगेल तर याच्यात एक महत्त्वाची गोष्ट आहे की ते म्हणजे याचा ट्रेनिंग पिरियड. जर तुमचं सिलेक्शन याच्या थ्रू झालं, कारण पॅटर्न तसाच आहे, प्री मेन्स आहे, त्याच्यानंतर इंटरव्ह्यू आहे, त्याच्यानंतर तुमचं असलेलं मेडिकल आहे आणि या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मग तुम्हाला सिलेक्शन जर झालं तुमचं तर 1 वर्षाचा तुमचा ट्रेनिंग पिरियड असणार आहे. आणि ज्या ट्रेनिंग पिरियडमध्ये तुम्हाला इफ्को जे आहे हे 33,000 रुपये तुम्हाला स्टायफंड जो आहे हा तुम्हाला प्रोव्हाइड करेल.
सर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की काय पे स्केल असणार आहे, मी याला अप्लाय का बरं करावं. ड्युरिंग तुमचं ट्रेनिंग त्याच वेळेस तुम्हाला 33,000 रुपये पर मंथ हे मिळणार आहेत. 1 वर्षाचं ट्रेनिंग असणार आहे. पण पे स्केल काय असणार आहे सर, तर पे स्केल असणार आहे जवळपास 37,000 रुपये ते 70,000 रुपये ही पे स्केल असणार आहे. आता ज्या लोकांचं फायनल सिलेक्शन होईल अशा लोकांना 3 वर्षासाठीचा बॉन्ड या ठिकाणी करणं गरजेचं असणार आहे. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की या 3 वर्षामध्ये सगळ्यात त्याच्या आधी तुम्हाला सोडता येणार नाहीये. त्याच्यासाठी सर्व्हिस बॉन्ड तुमच्याकडून जनरल कॅन्डिडेटकडून 80,000 रुपये आणि SC ST कॅटेगरीजवाल्या स्टुडंट्सकडून 20,000 रुपये कॅन्डिडेट्सकडून असा सर्व्हिस बॉन्ड हा घेतला जाणार आहे आणि तो 3 वर्षासाठी असणार आहे. म्हणजे 3 वर्षाच्या आत तुम्ही जर नोकरी सोडलीत तर या केसमध्ये हे पैसे तुम्हाला इफकोला द्यावे लागतील आणि त्याच्या आधी जर सोडली नाहीत तर काही प्रॉब्लेम नाही. सर्व्हिस बॉन्ड हा टेम्पररी लागू केला असतो. 3 वर्षानंतर तो तुम्हाला सुटून ते पैसे जे आहेत ते रिटर्न तुम्हाला मिळतात 3 वर्ष तुम्ही सर्व्हिस केल्यानंतर. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, ट्रेनिंग पिरियडचा 1 वर्ष आणि प्लस तिथून पुढे 3 वर्ष अशा हिशोबाने तो सर्व्हिस बॉन्ड असणार आहे ज्या वेळेस तुमचं फायनल सिलेक्शन होईल. म्हणजे आफ्टर ट्रेनिंग सक्सेसफुल 3 इयर्स तुम्हाला कंप्लीट करावे लागतील. म्हणजे एकूण सिलेक्शन झाल्यानंतर 4 वर्ष कमीत कमी तुम्हाला हा इफकोमध्ये काम करणं कंपल्सरी असणार आहे. सर हे तर आम्हाला थोडंसं कळलं. व्हॉट अबाउट एक्झाम पॅटर्न, की परीक्षा नेमकी होते कशी. आता जे जुने विद्यार्थी आहेत ज्यांनी याच्या आधी इफकोची परीक्षा दिलेली आहे त्या सर्व लोकांना या बाबतीत माहिती आहे की सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट प्री एक्झामिनेशन ही ओपन एन्व्हायरमेंटमध्ये होते. आता ओपन एन्व्हायरमेंटमध्ये होते म्हणजे नेमकं कसं होते सर, तुमच्याकडे तुमचा लॅपटॉप, तुमचं कम्प्युटर, तुमचे रिसोर्सेस, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय तुमचं इंटरनेट फॅसिलिटीसुद्धा. म्हणजे तुम्ही जिथे कुठे राहता तिथून जिथून कुठून तुम्हाला पॉसिबल आहे अशा शांत वातावरणातून तुम्हाला ही परीक्षा द्यायची आहे. म्हणजे सर कुठल्या सेंटरवर जाण्याची गरज नाही का, तर ऑब्व्हियसली नाही. तुम्ही घर बसल्या प्री एक्झामिनेशन जिथे असाल तिथून एक्झामिनेशन देऊ शकता. सर व्हॉट अबाउट द मेन्स एक्झामिनेशन, ही मात्र क्लोज्ड आणि सिक्युअर्ड एन्व्हायरमेंटमध्ये होईल. मेन्स एक्झामिनेशनला वेगवेगळे सेंटर्स असणार आहेत ज्याच्यामध्ये अहमदाबाद, बेंगलुरू, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, लखनौ. आपल्यासाठी महाराष्ट्रातल्या स्टुडंट्ससाठी नागपूर आहे, गुवाहाटी, पटना, रायपूर, सुरत, वाराणसी, त्याच्यानंतर चंदीगड आहे, देहरादून आहे, पुणे आहे, हैदराबाद आहे, विजयवाडा आहे, कोचीन आहे, जोधपूर आहे, जम्मू आहे, शिमला आहे, भोपाळ आहे आणि जबलपूर आहे. आता आपण नॉर्मली जर पाहिलं तर महाराष्ट्रातल्या स्टुडंट्ससाठी नागपूर आणि पुणे हे 2 सेंटर्स आहेत. कारण तुम्हाला ज्याही वेळेस हा फॉर्म भरायचा आहे त्यावेळेस साधारणतः फॉर्म भरत असताना सेंटरचा प्रिफरन्स तुम्हाला द्यावा लागतो. 2 सेंटर टाकावे लागतात. त्याच्यामुळं महाराष्ट्राच्या स्टुडंट्ससाठी नागपूर आणि पुणे हे 2 सेंटर मोस्ट प्रिफरेबल असावेत. आता काही लोक नाही सर मी तिकडच्या साईडला राहतो, मग तू तुझ्या हिशोबाने तुझे सेंटर टाकू शकतोस. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की सिलेक्शन प्रोसेस काय, पहिल्यांदा प्री एक्झामिनेशन ही फ्री एन्व्हायरमेंटमध्ये असेल. मेन्स एक्झामिनेशन ही या सेंटरवरती सेक्युअर्ड एक्झामिनेशन होईल आणि थर्ड आहे ते म्हणजे इंटरव्ह्यू आणि नंतर असणारे मेडिकल. या पद्धतीने ही सिलेक्शन प्रोसेस इफकोची AGTची असणार आहे. सर हे तर लक्षात आलं, पण जनरली जर आपण पाहिलं तर इफकोचा पेपर पॅटर्न नेमका कसा असतो. आता मेन्सचा पेपर पॅटर्न तेवढा त्यांनी डिस्प्ले यावर्षीसाठी तरी केला नाही, पण प्रीचा जो युजुअली पेपर पॅटर्न असतो त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की जवळपास 150 मार्कांसाठी पेपर होतो, 45 मिनिटांचा 150 मार्कांसाठी. म्हणजे विचार करा याचा प्रश्नच वाचून होत नाहीत, बरोबर प्रश्नच वाचून होत नाहीत. त्यामुळे मी ही स्ट्रॅटेजी करतो, ते करतो, हे करतो, ते करतो, याच्यात काही करण्याची गरज नाही. कारण ओपन एन्व्हायरमेंटमध्ये एक्झामिनेशन आहे त्यामुळे प्रश्न स्वतःचे स्वतःला वाचावे लागतील आणि त्यांना फेस करावं लागेल. ॲग्रिकल्चर जवळपास 100 मार्काला ॲग्रिकल्चर दिसेल आणि उरलेलं जसं उदाहरणार्थ ॲनालिटिकल ॲबिलिटी टेस्ट म्हणजे रिझनिंग आहे, क्वांट आहे, GA आहे, कम्युनिकेशन स्किल आहे, या सगळ्यांना मिळून 10-10-10 या हिशोबाने 50 मार्क अशी 150 मार्कांची प्रिलिमिनरी टेस्ट ही तुमच्या लेवललाच होणार आहे. ॲग्रिकल्चरचा पोर्शन मेन असणार आहे याच्यामध्ये, कारण बरेच विद्यार्थी इकडे हात नाहीत लावत, इकडे बऱ्यापैकी ॲग्रिकल्चरला, कारण काय पटपट टिक करून मिनिमम टाईममध्ये मॅक्सिमम क्वेश्चन सोडवण्यासाठी ॲग्रिकल्चरला प्रिफर करतात. पण तुमचं जर ॲनालिटिकल स्किल खूप चांगला असेल, रिझनिंगच खूप चांगला असेल, बरोबर आहे का, तर तुम्ही इकडे जाऊ शकता. पण हे सोडवण्यापर्यंत तोपर्यंत ॲग्रिकल्चरचं वाचून पटापट GAचं वाचून पटापट तुम्हाला क्लिक करून पुढे जाता येतं. पण एखाद्याचं इकडचाही पोर्शन चांगला असेल तर तो इकडच्याही बाबतीत करू शकतो. पण असा एकंदरीत 150 मार्काचा पेपर हा जनरली आपल्याला पाहायला मिळतो. ॲग्रिकल्चरमध्ये कोणत्या गोष्टींवर जास्त फोकस केलेलं असतं, याला आपण ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगचा पोर्शन म्हणतो. फार्म मशिनरीज आणि पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी, ॲग्रॉनॉमी, प्रिन्सिपल ऑफ ॲग्रॉनॉमी आहे, ॲग्रोमेट्रॉलॉजी आहे, हे सॉईल सायन्स विचारलं जातं, प्लांट प्रोटेक्शन विचारलं जातं, त्याच्यानंतर कम्प्युटर ॲप्लिकेशन जो पोर्शनच आपल्याला होता, लाईव्हस्टॉक प्रोडक्शन मॅनेजमेंट, पोल्ट्री मॅनेजमेंट, ह्या गोष्टी विचारल्या जातात.
एनर्जी अँड एन्व्हायरमेंट, ब्रीडिंग आणि सीड प्रोडक्शन म्हणजे सीड टेक्नॉलॉजी विचारला जातो. ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन इकॉनॉमिक्स म्हणजे थोडक्यात काय तर ॲग्रिकल्चरचा सगळा सिलेबस आहे. जो ॲग्रिकल्चरचा सिलेबस आहे तो टोटल सिलेबस याला तुम्हाला बऱ्यापैकी दिसेल. हॉर्टिकल्चर आहे, त्याच्यानंतर ड्राय फार्मिंग आहे, ॲग्रो फॉरेस्ट्री आहे. हा पोर्शन जो आहे हा तुम्हाला जवळपास सगळाच आहे. त्यामुळे ॲग्रिकल्चरचा जो त्यातल्या त्यात महत्त्वाचा पोर्शन आहे, आता प्लांट प्रोटेक्शन म्हणलं त्याच्यात एंटो आलं आणि पॅथो आलं, असा ॲग्रिकल्चरचा पोर्शन प्री एक्झामिनेशनमध्ये 100 मार्कांसाठी विचारला जातो. मग सिलेक्शन प्रोसेस कळाली, बेसिक प्रोसेस कळाली. सर व्हॉट अबाउट द लास्ट डेट ऑफ ॲप्लिकेशन? 15 मार्च, बरोबर आहे का? 15 मार्च ही याची ॲप्लिकेशनची लास्ट डेट असणार आहे. सो 15/3/2025 ही लास्ट डेट असणार आहे ॲप्लिकेशनची. त्याच्या आधी आपल्याला फॉर्म भरायचा आहे. सर व्हॉट अबाउट द वेबसाईट, की कोणत्या वेबसाईटवरून मी हे भरायला पाहिजे? तर मी ऑलरेडी सारथी एज्युकेशन आणि सारथी MCR दोन्ही टेलिग्राम चॅनलवरती याची PDF टाकलेली आहे, ज्याच्यामध्ये याची ही लिंक आहे. किंवा ज्यांना माहिती नसेल त्यांनी http://agt.ifco.in आणि पुढे असा एक स्लॅश आहे, त्याला क्लिक करायचं आहे. पुढे स्लॅश आहे, त्याला क्लिक करायचं आहे. ते डिरेक्टली तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंटवरती घेऊन जाईल आणि तिथे अप्लाय नाऊ अशा पद्धतीने सगळ्यात खाली, कारण वरती ॲडव्हर्टाइजमेंट दिलेली आहे, सगळ्यात खाली तुम्हाला या पद्धतीने क्लिक आणि रजिस्टर नाऊ या पद्धतीचे ऑप्शन्स तुम्हाला या ठिकाणी दिसतील. ओके, सो या बाबतीत तुम्ही फॉर्म भरू शकता, कारण पे स्केल खूप चांगल्या पद्धतीची आहे. 37,000 ते 70,000 ही बेसिक पे स्केल आहे. अलाउन्सेस वेगळे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याच्यावरती मिळणारा TA DA असं मिळून सॅलरी जी आहे ती खूप चांगल्या पद्धतीची पडणार आहे. ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये देतानाच त्यांनी सांगितलेलं आहे की पूर्ण ऑल इंडिया कुठेही पोस्टिंग होऊ शकते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की ऑल इंडिया पोस्टिंग सोबत तुम्हाला रुरल एरियामध्ये सुद्धा व्हिजिट करावी लागू शकते. रुरल एरिया म्हणजे काय, तुम्हाला फील्ड व्हिजिट सुद्धा करावी लागू शकते. अशा पद्धतीने मेन्शन स्पष्ट पद्धतीने केलेलं आहे. म्हणजे जिथे जिथे इफकोचे ऑफिसेस आहेत तिथे तुमची पोस्टिंग ही होऊ शकते ऑल इंडिया. अजून एक केस त्यांनी सांगितली होती किंवा अजून एक टर्म्स अँड कंडिशन सांगितलं होतं की तुम्ही ज्या रिजनमधून फॉर्म भरताय, कारण याच्यामध्ये आपल्याला रिजन चूज करावा लागतो, त्या रिजनची लोकल लँग्वेज तुम्हाला येणं अपेक्षित आहे अशा पद्धतीने सांगितलं. म्हणजे तुम्ही जर महाराष्ट्रातून किंवा ज्या रिजनमधून अप्लाय तुम्ही करत असाल त्या रिजनची लोकल लँग्वेज तुम्हाला येणं अपेक्षित आहे. अशा पद्धतीचा हा डिटेल माहितीचा हा व्हिडिओ होता. काही अडचण असल्यास तुम्ही नक्की सांगू शकता, विचारू शकता. इफकोचा फॉर्म जवळपास सगळ्या लोकांनी भरावा, कारण पेपर जो आहे हा ओपन एन्व्हायरमेंटमधून होतो, त्यामुळे चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये स्कोर करण्याचा प्रयत्न करावा. विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर. थँक्यू सो मच.